शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या कालवडींच्या बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो, ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण बाजारातील शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्याच्या कालवडी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला चालू मार्केट रेंज घर बसल्या पाहता येईल. शेतकरी मित्रांनो, हर एक नमुने या कालवडी आज बाजार कमी भरला मित्रांनो. उन्हाळ्यामुळं कालवडी असतील, चप गाय असतील, बैल असतील, खिलार गाई कमी प्रमाणात आले शेतकरी मित्रांनो. तर आपण आज संपूर्ण बाजार त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण गाभण देखील कालवडी आले असतील तर त्यांची देखील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपलं नाव गाव तालुका कमेंट करा शेतकरी मित्रांनो. कुठं व्हिडिओ जाऊन पोचतायत समजून जाईल. जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे. बया किती महिने आहेत कालवडी? 4-5 महिने आहेत. बरं, शिंग जाळले ती का? बारीक हाईट जाळली नाही ती. काय सांगता किंमत? जोडीचं 9,000ला जोड मित्रांनो सांगितलेली भयानं. 4-4 महिन्याची 5-5 महिन्या कालवडी द्या. तर त्यांच्या आयुष्याने दूध किती दिले? 10-12 लिटरचे दिलेले आहेत आणि शिंगटे आहेत दोन्ही पण. आणि शेतकरी मित्रांनो, ह्या कालवडीच्या 9,000 किंमत सांगली. बाया कमी जास्त होईल का? कितीपर्यंत होईल? 8ला जोडा देऊन टाकणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 9970 26 74 75. ठीक आहे, धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या. मालक तुमच्याकडे कालवड? शेतकरी व्यापार आहे? शेतकरी. गाव कुठला मामा? हाजापूर मंगळवेढा तालुका. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो. गाभण आहे काही? दात लावलाय का? 2 दात आहे. गाभण नाही. शिंग जाळलेले आहेत मित्रांनो. आणि कालवड शेतकऱ्याजवळ आहे. हिच्या आईने दूध किती दिलंय मालक? एकात कालवड नाही. मग काय लागलाय तुम्ही? आम्हाला सांभाळायचं का गाब जाय ना? सांभाळायचं ना. दात लावलाय आहे ना, आता पुढे गेली. काय नाव आहे मालक तुमचं? पोपट गळवे. तर गळवे साहेबांचं कालवाडा मित्रांनो 2 दात झालेला आहे. पॅचला चांगला आहे. शिंग जाळलेली बघून घ्या. शेतकऱ्याजवळ आहे. सांभाळणं होई नाही म्हणून काढल्या असं यांचं म्हणणं आहे. कोणाला पाहिजे असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. किती महिन्याचा आहे काय सांगता येईल? वर्ष वगैरे याला असंच बाजारात नेलं होतं काय? बरं, काय किंमत सांगताय? 35. द्यायची किंमत काय होईल? 20 आले होते देणार. कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 84 हां 30 हां 45 68. ठीक आहे, धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, कोणाला पाहिजे असेल तर मामाने नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती संपर्क साधून हे कालवाड त्या ठिकाणी कलेक्ट करून घेऊ शकताय. तर आपण इथं मोठ्या मापाया 2 कालवडी त्या मामाला. मामा गाव कुठला आहे? मानेवाडी सांगोल तालुका. मंगळवेढ्यात कुठं? मानेवाडी कुन्नूर बसली मानेवाडी. बार किती महिने या कालवडी द्या? 2 दात लावली ते दोन्ही नेम लावली. बार गाभण काय माझ्यावर आलत्या काय वापर का हो? भरवल्या नाही द्या? नाही. बरं, किंमत काय सांगताय जोडी? 50 सांगताय. मागितलीत किती पर्यंत जुडे? शेतकरी मित्रांनो बघून या कालवडी फिरून दाखवतोय. तर 27-28 पर्यंत त्यांचा मागणी झालेली आहे. 30 पर्यंत सोडतील का विचारू आपण. कालवडी बघून घ्या. पॅचला चांगली त्या भोंडे त्या. मला होईल कसा होता? नोट दे सगळं सौदा मीच करतो. नोट फेका सगळं काय काय नोट दे. हात पाय 500 म्हणून काढा. सांगितलंय मग तुम्ही काय म्हणणार? दिवस बेसा घेते कसं काय केलं बरं? कसं आहे त्यांनी घ्या पाय हो. ती सवाल नाही घ्या पाय हो. कसं आहे होय आहे माझं माझ्या लावले.
कितीपर्यंत मागते काय कितीपर्यंत मागते 27-28 किती आलं तर देणार आहे मला मोबाईल नंबर द्या 91 हां 56-54 हां 36-99 ठीक आहे मला तुम्ही वापरला नेणार आहे कसं घरी नेणार आहे बरोबर ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या पैसे देणारा व्यवहार चालू होता आपण बऱ्यापैकी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सगळा जर व्यवहार दाखवत बसलो तर पुढले व्हिडिओ जर अडचण येईल त्यामुळे आपण आता पुढल्या कालवडी दाखवायचा प्रयत्न करूया तर मालक शेतकरी आहे तुमच्याकडला कालवड किती वर्षाचा दात लावलाय 4 दात झालेला आहे माझ्यावर आलं आहे मालक काय सांगता किंमत याची केवढ्याला दिलं मला भाऊ कमीत गेले काय दिलं असं मालकाचं म्हणणं आहे केवढ्याला दिले काय बरं ठीक आहे दिले म्हणते मालक तर बरं मित्रांनो बघून घ्या व्यवहार झालेला आहे या कालवडाचा आपण बाजारातील चालू घडामोडी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण मग गाय दाखवणार मालक किती किती महिन्याचे ते बरं काय सांगता किंमत काय म्हणता भाया 5,000ला 2 मागितले 5,000ला 2 मागितले तुमचं गाव कुठला मालक आमचं बारामतीच आहे तुम्ही आणि ह्या 2 कालवड्या त्या दाताला दात बीत लावले तर नाही आदत मध्ये येते लय खराब केले हो खायला आता कमी आहे ना खायला कमी आहे. शेतकरी आहे तुम्ही हो बरं किती सांगता किंमत किंमत दोन्हीचं 12,000 सांगितले दोन्हीच 12,000 सांगितले तर हो जर थोडी अशी फिरवा हिला इकडे घ्या तर मित्रांनो बघून घ्या 2 कालवडे त्या 12,000 मालकांनीच किंमत सांगितली केवढ्याला मागते ती काय 5,000ला 2 मागितले 5ला 2 मांडले बरं कशामुळं काय झाले काय दरच कमी आहेत गिरायकच नाही ना गिरायक कशामुळे आता दुधाला दर बी 40 रुपये म्हणते ते हो आहे की बरं खराब लय केले मालक तुम्ही काय हो, सांगाल खराब आहेत कशामुळे काय वैर नाही खायला वैर जरा 5ला 2 मागले ते बरं किती आलं तर देणार आहे मालक 10,000 आलं तर देऊन टाकायची 10,000ला दोन्ही देणार आहे हो बरं हे यांच्या आईशाने दूध किती दिलं ते काय सांग तुमच्या खेळ जवळच्या त्या काय आणलेले त्या नाही कालवड आपल्या घरचेच आहे किती किती दूध दिले ह्यांच्या आईने काय 10 लिटर चालले एका टाइम 10 लिटर चाललंय काय हो बरं मित्रांनो बघून घ्या 10 लिटर दूध दिलेलं आहे यांच्या आईनं आणि 5,000ला दोन्ही कालवडाला मागणी झालेली आहे शेतकऱ्याचं म्हणणं आहे. जरा खराब लय केले पण भाई ह्याची केस कट केली काय तुम्ही कट केले बरं त्यामुळे तसं जरा ते उघडं पडल्यावर वाटायले. तर 10च्या आतनं होईल का काय नाही नाही जुडे मी घेऊन जायची माघारी माघारी नेणार आहे. आणायला भाडं किती दिलं तुम्हाला भाडं 2,500 मग आता न्यायला 2.5 म्हणलं एका पाडी इथं जिरली हो जिरली काय करायचं कसं परवडाय शेतकऱ्याला काय शेतकऱ्याचं पहिल्यापासून हाल जायची आलाय तर बरं घेणाऱ्यासाठी चांगला आहे बाजार विकणाऱ्यासाठी हा बाजार घेणाऱ्यासाठी चांगलं आहे तर मित्रांनो घेणाऱ्यासाठी बाजार चांगला आहे असं काय म्हणणं आहे. मोबाईल नंबर सांगा साहेब 9822 हा. 1450 नाव काय साहेब तुमचं गणेश रासकर गाव निर्वांगी तालुका इंदापूर ठीक आहे धन्यवाद मालक शेतकरी मित्रांनो बघून घ्या बाजारामध्ये त्या दोन्ही कालवडीला 5,000ला मांडले पण बहिण अक्षरशः डोळ्यात पाणी आणलेलं आहे बघून घ्या ठीक आहे धन्यवाद तर बाजारामधील आपण कालवडीचे दर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो बारक्या मापाया मोठ्या मापाया संपूर्ण कालवडी त्या ठिकाणी जाणून घेतोय शेळीचं पिलू मित्रांनो जलमल्या साधारणपणे बोकाडा 3,000 रुपये जाते आणि जर्शी गाईच्या पिल्याला दूध पाजून सांभाळून एवढ्याला म्हणल्यावर शेतकरी त्या ठिकाणी थोडा खचला जातो त्यामुळं शेतकरी मित्रांनो थोडा राग मानू नका तुम्ही ब्रिडिंगवर काम करा चांगल्या क्वालिटी पैदास जन्माला घाला म्हणजे तुम्हाला ती सांभाळल्यासारखं त्याचा फायदा तर होऊन जाईल टॉप क्वालिटी या 2 कालवडी इथं जाणून घेऊया कोणाला येत्या मालक जागेवर नाही चांगले येते दोन्ही जाती गोतीतल्या दिसते त्या माहिती अपूर्ण राहिली यांची आजचा व्हिडिओ इथंच थांबूया शेतकरी मित्रांनो ब्रिडिंगवर काम करा चांगले पैदास करा म्हणजे तुम्हालाही परवडेल त्या अशी बारकी चिरकी 5,000-10,000ला विकून मित्रांनो जमणार नाही कारण कसं आहे शेती करत असताना जोड धंदा म्हणून आपण त्या ठिकाणी कालवडी गाई म्हशी सांभाळत असतो परंतु त्याची पैदास काशी होते ह्याच्यावर आपलं लक्ष नसतं त्यामुळं चांगल्या ब्रीडचं उत्पन्न घ्या चांगली ब्रीड जन्माला घाला म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीचं देखील कल्याण होऊन जाईल जर जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा आजचा व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद